नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSc झूलॉजी भाग 1 च्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये आज आपण एक्झाम्पल्स बेस्ड ऑन स्टुडंट्स टी टेस्ट याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. म्हणजे ॲक्च्युअल डेटासाठी स्टुडंट टी टेस्ट कशा पद्धतीने अप्लाय करायची आणि आपण कन्क्लुजन्स काढायचे ह्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. आता ज्या वेळेला आपण स्टुडंट्स टी टेस्ट वापरतो त्यावेळेला आपल्याकडे डेटा जो असतो तो स्मॉल सॅम्पलचा डेटा असतो. शक्यतो आपले सॅम्पल ऑब्झर्वेशन्स हे 20पेक्षा लहान असतात शक्यतो. तर असे एक्झाम्पल्स स्टुडंट टी टेस्ट वापरून कशा पद्धतीनं कन्क्लुजन ड्रॉ करायचे हे आपण बघूयात. तर यामध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 1 जो दिला आहे त्या क्वेश्चन नंबर 1मध्ये आपल्याला काय दिलं आहे तर इन न्यूट्रिशनल स्टडी 13 चिल्ड्रन्स वेअर गिवन युजुअल डाएट प्लस विटॅमिन ए अँड डी टॅबलेट्स while second comparison group of 12 children was taking the usual diet. After 12 months, the gain in weight in pounds was noted as given in the table. Can you say that vitamin A and D were responsible for this difference? म्हणजे विटॅमिन ए आणि डी मुळे वेट त्यांचं वाढलं का, वेटमध्ये काही बदल झाला का, किंवा ते विटॅमिन ए आणि डी हे रिस्पॉन्सिबल आहेत का ह्या वेट वाढण्यापाठीमागं, हे तुम्हाला काय करायचं आहे फाइंड करायचं आहे दिलेल्या डेटावरून. त्यासाठी आपल्याला काय दिलं आहे क्रिटिकल व्हॅल्यू ॲट 5% दॅट इज 0.05% लेवल ऑफ सिग्निफिकन्स फॉर दिस डिफरन्स इज फॉर डिग्रीज ऑफ फ्रीडम 23 इज 1.71. म्हणजे क्रिटिकल व्हॅल्यू 1.71 दिलेली आहे आपल्याला 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्स आणि 23 डिग्रीज ऑफ फ्रीडमला डायरेक्टली आपल्याला ती दिलेली आहे. कंपॅरिझनसाठी टेस्टिंगवरती जसं आपण ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्स करताना एफची टेबल व्हॅल्यू आपल्याला दिली होती तशी इथं टेबल व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला टीची 1.71. तर आता आपल्याकडे 2 सॅम्पल आहेत ए आणि बी. ए सॅम्पल हे 13 मुलांचं आहे की ज्यांना विटॅमिन ए आणि डी आणि युज्युअल डाएट विथ विटॅमिन ए आणि डीच्या टॅबलेट दिलेल्या आहेत. दुसरं जे 12 विद्यार्थ्यांचं किंवा मुलांचं सॅम्पल आहे त्यासाठी युज्युअल डाएटच दिलेलं आहे एकूण 1 वर्षासाठी 12 महिन्यांसाठी. असं असताना मग आपल्याला ए आणि डी मुळे वजनामध्ये काही फरक पडला का, ए आणि डी विटॅमिन ज्यांना दिलं आहे त्या मुलांच्या वजनामध्ये हे आपल्याला शोधून काढायचं. त्यासाठी आपल्याला आधी हायपोथेसिस मांडावे लागतील. तर ते आपण पहिल्यांदा हायपोथेसिस मांडून घ्यायचे. नल हायपोथेसिस त्यातला आपण काय लिहिणार नल ॲटिट्यूडनं. तर विटॅमिन ए आणि डी आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द गेन इन वेट ऑर गेन वेट डिफरन्स. म्हणजे ए आणि डी युज्युअल डाएट आणि विटॅमिन दिलं तरी वजनामध्ये काही फरक पडत नाही, दे आर ऑल इक्वल. हे आपलं नल हायपोथेसिस आहे. म्हणजेच विटॅमिन्स ए अँड डी आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द गेन इन वेट. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस याच्या विरुद्ध कसा विटॅमिन ए अँड डी आर रिस्पॉन्सिबल फॉर गेन इन वेट. अशा पद्धतीनं तुम्ही हायपोथेसिस मांडू शकता. मग आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. आता कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला जी टी स्टॅटिस्टिक्स काढायचा आहे. म्हणजे टी स्टॅटिस्टिक्स काढत असताना आपण ए आणि बी असे 2 सॅम्पल आहेत त्या दोन्ही सॅम्पलचं ॲव्हरेज वेट जे असतं ते ॲव्हरेज वेट आपण काय करतो टेस्ट करत असतो, त्यातला डिफरन्स बघत असतो. ओके. त्यामुळं पहिलं जे तुमचं सॅम्पल आहे ते विटॅमिन ए आणि डी दिलेलं सॅम्पल आहे आणि दुसरं सॅम्पल बी जे आहे ते विटॅमिन ए आणि डी न देता वजन केलेले आहेत. त्यामुळं आपल्याला कोणकोणतं टेबलमध्ये कॉलम प्रिपेअर करावं लागणार ते आपलं टेस्ट स्टॅटिस्टिक्स सांगतं. हे टेस्ट स्टॅटिस्टिक्स तुम्हाला इथं दिलेलं आहे. दिस इज अ टेस्ट स्टॅटिस्टिक्स. टी जो आपण कॅल्क्युलेटेड टी म्हणतो ना तो कॅल्क्युलेटेड टी अशा पद्धतीने काढत होतो. टी इज इक्वल टू
x1 बार मायनस x2 बार डिवायडेड बाय स्टँडर्ड इरर. आता ह्यातला x1 बार म्हणजे काय, तर x1 बार म्हणजे पहिलं जे काय आपलं सॅम्पल आहे ए त्याचा मीन थोडक्यात, आणि x2 बार म्हणजे काय, दुसरं सॅम्पल जे आहे 12 मुलांचं त्यांचा मीन x2 बार. हे तर तुम्हाला काढता येतात दोन गोष्टी. आता राहता प्रश्न राहिला स्टँडर्ड इररचा. स्टँडर्ड इरर कसा काढायचा त्याचा फॉर्म्युला आपण बघू. इथं स्टँडर्ड इररचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. स्टँडर्ड इररचा फॉर्म्युला काय आहे, तर स्टँडर्ड इरर इज नथिंग बट or standard error is equal to standard deviation multiplied with square root of 1 upon n1 plus 1 upon n2. आता n1 म्हणजे काय, तर पहिल्या सॅम्पलमध्ये किती मुलं आहेत, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इन फर्स्ट सॅम्पल, त्याला n1 म्हणायचं. म्हणजे इथं ह्या एक्झाम्पलसाठी किती येईल ते n1 13, आणि n2 म्हणजे काय, दुसऱ्या सॅम्पलमध्ये किती हे मुलं आहेत, म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इन सेकंड सॅम्पल, दॅट इज ह्या एक्झाम्पलसाठी n2 इज इक्वल टू 12 होईल. त्यामुळं स्टँडर्ड इरर इज इक्वल टू SD इंटू स्क्वेअर रूट 1 अपॉन n1 प्लस 1 अपॉन n2. आता SD म्हणजे काय परत काढावं लागेल स्टँडर्ड डेव्हिएशन. जो स्टँडर्ड डेव्हिएशन आपण कुठं काढला होता, मेजर्स ऑफ डिस्पर्शनमध्ये काढला होता. स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर द कंबाइंड ग्रुप आपण काय म्हणू शकतो, हा स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला इथं दिलेला आहे टी टेस्टसाठी. ॲक्च्युली स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला करताना स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे कंबाइंड सॅम्पल मीन स्क्वेअर इज अ अनबायस्ड इस्टिमेटर ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन असं वापरून इथं कंबाइंड मीन स्क्वेअरचा फॉर्म्युला घेतलेला आहे आणि तो स्टँडर्ड डेव्हिएशनसाठी टी टेस्टसाठी वापरला आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायची एक गोष्ट की स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला अशा पद्धतीनं इथं घेतलेला आहे फॉर डिफरन्स बिटवीन टू सॅम्पल मीन्स आपल्याला जर बघायचं असेल तर. म्हणजे समेशन x1 मायनस x1 बार ब्रॅकेट स्क्वेअर प्लस समेशन x2 मायनस x2 बार ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय n1 प्लस n2 मायनस 2 ह्याचा सगळ्यांचा स्क्वेअर रूट घेतला की तुम्हाला SD मिळतो. अशा पद्धतीनं तुम्हाला मग पहिल्यांदा मी टी स्टॅटिस्टिक्सचा फॉर्म्युला सांगितला, नंतर त्याच्यावर स्टँडर्ड इयरचा सांगितला, आणि स्टँडर्ड इयर काढण्यासाठी तुम्हाला SD लागतो, आणि SD काढायचं असेल तर आपल्याला ह्या समेशन्स लागतात. ह्या समेशन्स आपल्याला काढावे लागतील. त्यासाठी आधी x1 बार काढावा लागेल, x2 बार काढावा लागेल, नंतर ह्या डेव्हिएशन्स आणि डेव्हिएशनचे परत स्क्वेअर घ्यावे लागतील. त्यामुळं आपण त्या पद्धतीनं काय करणार आहोत, ऑब्झर्वेशन टेबल आपला प्रिपेअर करणार आहोत. तसा ऑब्झर्वेशन टेबल इथं प्रिपेअर केला आहे बघा. इथं मी विदिन वन व्ह्यू तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल दाखवला आहे. आता ए आपलं जे सॅम्पल आहे पहिलं, ज्याला ए म्हटलो आहे आपण, सॅम्पल फर्स्ट, त्याला आपण x1 म्हणणार आहोत, x1च्या व्हॅल्यू, आणि x1चा आपण काय काढणार, मीन काढणार आहे. मीन काढण्यासाठी समेशन x1 डिवाइड बाय n केलं की आपल्याला मीन निघतो. त्यामुळे समेशन x1 काढून घेतलेले आहेत. आणि तसंच सेकंड ग्रुप बी जो आहे त्याला x2 आपण म्हणतो आहे, आणि त्याचा मीन काढण्यासाठी समेशन x2 लागणार आहेत, ते आपण काढून घेतलेले आहेत. आणि खाली x1 बार आणि x2 बार काढलेले आहेत. आता x1 बार 52 डिवायडेड बाय 13 दॅट इज 4 मिळालेला आहे आपल्याला x1 बार, आणि x2 बार जो मिळालेला आहे तो x2 बार आपल्याला काय मिळेल, समेशन घ्यायची x2ची 30 डिवाइड बाय 12. आता मी इथं काढून दाखवतो, काढून दाखवलेलं नाही तुम्हाला. समेशन x2 डिवायडेड बाय n2 आपला 12 आहे. समेशन x2 30 डिवायडेड बाय n2 किती आहेत, 12. तर हे आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल, 30 डिवायडेड बाय 2. सो दिस विल गेट 2.5 तुम्हाला मिळेल. काय मिळेल 2.5, तर x2 बार हा तुम्हाला 2.5 मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही x2 बार काढू शकता, जसा x1 बार काढला आहे तसा. आणि मग 2.5 मिळाल्यानंतर मग तुम्ही काय करणार, x1मधून x1 बार वजा करणार आणि त्या टर्म काढत जाणार. इथं x1मधून x1 बार वजा केला की तुम्हाला d1 मिळेल. d1चा स्क्वेअर जो आपल्याला लागणार आहे, x1 मायनस x1 बार ब्रॅकेट स्क्वेअर, आणि त्याची सम लागणार आहे. त्यासाठी हे x1 मायनस x1 बार आधी काढावं लागेल आणि त्याचा स्क्वेअर घ्यावं लागेल, आणि नंतर आपल्याला त्याची काय घ्यावं लागेल, खाली सम घ्यावी लागेल. समेशन x1 मायनस
x1 बार ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 32 आपल्याला इथं मिळालेली. तसंच x2 बार आपण काढलेला आहे, तर x2 मायनस x2 बार हे आपल्याला कॉलम काढावं लागेल. त्यानंतर x2 मायनस x2 बार ब्रॅकेट स्क्वेअर काढावं लागेल आणि त्याची सम जी आहे त्याला आपण d2 स्क्वेअर म्हणतोय. तर d2 स्क्वेअर इथं 11 आपल्याला बघायला मिळते. इथं तुम्ही बघू शकता शेवटच्या कॉलमची लास्ट d2 स्क्वेअर 11. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण SD काढताना वापरणार आहोत. तर SD काढताना अजून काय लागतं आपल्याला n1 प्लस n2 मायनस 2 करावं लागतं. सो n1 प्लस n2 मायनस 2 करत असताना n1 म्हणजे 13 प्लस n2 12 मायनस 2 म्हणजे 25 वजा 2 म्हणजे 23 डिग्रीज ऑफ फ्रीडम आपल्याला इथं मिळाला. आता इथं स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला आपण लिहिला मगाशी लिहिलेल्यासारखा. ओके, आता स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला लिहिल्यानंतर ही जी सम आहे ती सम टेबलवरून आपण 32 काढली ती लिहिली इथं. त्यानंतर ही जी सम आहे दुसरी ती इथं लिहिली आणि n1 प्लस n2 मायनस 2 जो आहे तो 23 डिनॉमिनेटरला लिहिला. आणि मग पुढं सॉल्व करत आपण गेलो तर 32 अधिक 11 म्हणजे 43 होईल. 43 भागिले 23 अंडर स्क्वेअर रूट. 43 भागिले 23 केल्यानंतर त्याचं स्क्वेअर रूट काढायचं. ते आपल्याला किती मिळतो SD 1.3673. हा तुम्हाला SD मिळाला. हा SD कुठं टाकायचा? स्टँडर्ड इररच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण इथं टाकणार आहोत. SD इथं व्हॅल्यू टाकणार आपण SDच्या ठिकाणी ही व्हॅल्यू. आणि n1ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 13 आहे, n2ची आहे 12 आणि मग ते स्टँडर्ड इरर आपण पुढं काढणार आहोत. स्टँडर्ड इररमध्ये हे बघा इथं सगळ्या व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत आणि मग 1/13 0.076 आणि 1/12 0.083 ह्या दोघांची ॲडिशन केली, त्याचा स्क्वेअर रूट काढला, तो इतका आला. दॅट इज मल्टिप्लाइड विथ SD बरोबर मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला स्टँडर्ड इरर जो मिळणार आहे तो स्टँडर्ड इरर इतका मिळणार आहे 0.5469. अशा पद्धतीने स्टँडर्ड इरर आपल्याला मिळाला. आता स्टँडर्ड इरर मिळाला की मग आपल्या टीच्या फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्ट आपण तिथं पुट करणार आहोत. टीच्या फॉर्म्युल्यामध्ये x1 बार आपण काढला आहे 4, x2 बार 2.5 पुट केला, स्टँडर्ड इररची व्हॅल्यू पुट केली आणि कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला टी जी मिळती कॅल्क्युलेटेड टी ती 2.74 अशी मिळाली. कॅल्क्युलेटेड टी. ओके, हे कॅल्क्युलेशनवरून काढलेला टी आहे. तर आता कॅल्क्युलेशनवरून काढलेला टी आपण काय करायचा? कम्पेअर करायचा टेबल टी बरोबर. आता टेबल टीची व्हॅल्यू जी आपल्याला वरती दिलेली आहे ती टेबल टीची व्हॅल्यू दिलेली आहे 1.71. ओके, मग आता कॅल्क्युलेटेड टी जो आहे कॅल्क्युलेटेड टी 2.7 आहे. तो कॅल्क्युलेटेड टी जो आहे तो काय झाला? ग्रेटर दॅन टेबल टी पेक्षा ग्रेटर झाला. म्हणजे ह्याचा अर्थ काय करणार आपण? हायपोथेसिस रिजेक्ट करणार. नल हायपोथेसिस जो आपला आहे तो काय करणार आपण? रिजेक्ट करणार आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस एक्सेप्ट करणार. त्यामुळे नल हायपोथेसिस आपण रिजेक्ट केला. इथं लगेच आपण काय लिहिलेलं आहे? नल हायपोथेसिस. इथं बघा, नल हायपोथेसिस इज रिजेक्टेड. Null hypothesis is rejected and concluded that vitamins A and D are responsible for gain in weight or gain weight difference. जो वेट वाढलेला आहे तो वेट वाढण्यासाठी जे जबाबदार घटक आहेत ते म्हणजे तुमचा विटॅमिन ए आणि डी आहे, असं कन्क्लुजन आपल्याला त्यावरून मिळालेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो? लिहू शकतो. ओके, डिसिजन. नाउ सेकंड एक्झाम्पल. इन ए फायनल एक्झामिनेशन MSc 1 students were given a special coaching while MSc 2 students were obtained regular classes. The following table shows the percentage of marks in the final examination in the difference between MSc 1 and MSc 2 marks due to special coaching. Is the difference between MSc 1 and MSc 2 marks is due to special coaching. म्हणजे काय केलं? MSc 1ला काही स्पेशल कोचिंग दिलेलं आहे, MSc 2ला रेग्युलरच क्लासेस केलेले आहेत आणि मग त्यांचे फायनल एक्झामिनेशनमधले मार्क्स घेतलेले आहेत. तर मग त्या स्पेशल कोचिंगचा काही परिणाम झाला का MSc 1 आणि MSc 2च्या
वर्गावरती, तर ते आपल्याला टेस्ट करायचं आहे की नाही ते सांगायचं. हे टेस्ट करत असताना आपल्याला जी क्रिटिकल व्हॅल्यू पाहिजे आहे ती क्रिटिकल व्हॅल्यू इथे 18 डिग्री ऑफ फ्रीडमसाठी दिलेली आहे 3.52 अशा पद्धतीनं. मग आता पहिल्यांदा आपलं टास्क काय, असं टेस्ट करायचं असेल तर पहिलं म्हणजे आपल्याला नल हायपोथेसिस लिहावा लागेल. नल हायपोथेसिस नल ॲटिट्यूडनं मांडतो म्हणजे काय, कुणामध्येही काही फरक नाही, दोघे सारखे आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीनं आपण त्या ॲटिट्यूडनं जो मांडतो त्याला आपण नल हायपोथेसिस म्हणतो. सो नल हायपोथेसिस काय लिहिणार, द डिफरन्स बिटवीन MSc1 आणि MSc सेकंड मार्क्स ऑफ MSc स्टुडंट्स ऑफ MSc1 and MSc seconds are not due to the special coaching, or difference between the marks of the students of MSc1 and MSc second is not due to the special coaching. आणि त्याचा विरुद्ध अल्टरनेटिव्ह आपण काय लिहितो, डिफरन्स बिटवीन द मार्क्स ऑफ स्टुडंट्स इन MSc फर्स्ट अँड MSc सेकंड्स इज ड्यू टू दी स्पेशल कोचिंग असं म्हणू शकतो त्याच्या विरुद्ध अल्टरनेटिव्ह. मग ह्यासाठी हे टेस्ट करण्यासाठी मगाशी मी जे सांगितलं तेच टेस्ट स्टॅटिस्टिक्स आपण इथं वापरणार आहोत. ते टेस्ट स्टॅटिस्टिक्स म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय आहे, पहिल्या सॅम्पलचा मीन मायनस दुसऱ्या सॅम्पलचा मीन डिवायडेड बाय स्टँडर्ड इरर. आणि स्टँडर्ड इररचा फॉर्म्युला काय, तर स्टँडर्ड डेविएशन मल्टिप्लाइड विथ स्क्वेअर रूट ऑफ 1/n1 प्लस 1/n2 हा स्टँडर्ड इररचा फॉर्म्युला आहे. मग हा स्टँडर्ड इरर काढायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला SD काढावा लागेल. तो SD जो आहे तो SDचा फॉर्म्युला काय आहे, तर मागाच्यासारखा जो SDचा फॉर्म्युला आहे तो इथं दिला आहे बघा, अंडर स्क्वेअर रूट समेशन x1 मायनस x1 बार ब्रॅकेट स्क्वेअर प्लस समेशन x2 मायनस x2 बार ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय n1 प्लस n2 मायनस 2. अशा पद्धतीनं तुम्हाला SD काढता येईल. मग हे काढण्यासाठी जे समेशन x1 मायनस x1 बार ब्रॅकेट स्क्वेअर आणि समेशन x2 मायनस x2 बार ब्रॅकेट स्क्वेअर लागणार आहेत ते आपण ऑब्झर्वेशन टेबलवरून काढून घेऊ. आपल्याकडे x1 आणि x2च्या व्हॅल्यू आहेत, त्याच्यावरून x1 बार काढायचा. तो x1 बार प्रत्येक x1च्या व्हॅल्यूमधून वजा करायचा, त्याच्यावरून आपल्याला x1 मायनस x1 बार मिळेल, त्याच्यावरून x1 मायनस x1 बार स्क्वेअरचा कॉलम काढू शकतो. तसंच सेम प्रोसिजर x2च्या बाबतीत करायची. x2च्या व्हॅल्यू ज्या दिलेल्या आहेत त्याच्यावरून x2 बार काढायचा. तो आलेला x2 बार काय करायचं, पुढचा कॉलम तयार करताना x2 मायनस x2 बार करायचा, प्रत्येक व्हॅल्यूतून x2 बार वजा करायचा आणि नंतर पुढच्या कॉलममध्ये काय करायचं, x2 मायनस x2 बारच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याचा स्क्वेअर करून लिहायचा. मग इथं x1 समेशन x1 आणि समेशन x2 आपल्याला इथं दिलेले आहेत, समेशन x1 समेशन x2, त्याच्यावरनं x1 बार मिळाला आणि त्याच्यावरनं x2 बार इथं x1 बार 51.7 x2 बार 50.6 हे मिळालं. हे मिळाल्यानंतर मग आपण हे पुढचे कॉलम जे आहेत ते पुढचे कॉलम तयार करत असतो. पुढचे कॉलम तयार करणार आपण इथं x1 मायनस x1 बार x1 मायनस x1 बार स्क्वेअर. आता x2 वरून x2 बार निघाला तर x2 मायनस x2 बार आणि x2 मायनस x2 बार स्क्वेअर हे कॉलम सगळे तयार करून घेतले आणि त्याच्या खाली समेशन्स इथं काढून घेतल्या स्क्वेअरच्या. ओके, इथं शेवटच्या कॉलमची समेशन इथं खाली आहे ती तुम्हाला दिसेल. ओके, आणि मग ह्या समेशन्स आपण ज्या आहेत त्या काय करणार आहोत, इथं समेशन दिलेत बघा, त्या समेशन इथं खाली एकत्रितपणाने लिहिलेले आहेत. ही समेशन x1 मायनस x1 बार ब्रॅकेट स्क्वेअरची आहे, समेशन x2 मायनस x2 बार ब्रॅकेट स्क्वेअरची आहे. n म्हणजे स्टुडंट, नंबर ऑफ स्टुडंट्स n1 आणि n2 जे आहे ते n1 n2 सेमच आहे 10 आणि x1 बार x2 बार फक्त वेगळे. इथे x1 x2 दिले, दॅट इज नथिंग बट x1 बार अँड x2 बार आहे ते. ओके, डिग्रीज ऑफ फ्रीडम n1 मायनस n1 प्लस n2 मायनस 2, 10 प्लस 10 मायनस 2 दॅट इज 20 मायनस 2 दॅट इज 18 डिग्रीज ऑफ फ्रीडम आर देअर. सो आपण डायरेक्टली आता काय करूया, SDच्या फॉर्म्युल्यामध्ये हा फॉर्म्युला जो दिला आहे त्यामध्ये ह्या व्हॅल्यू पुट करू शकतो. न्यूमरेटरला डायरेक्ट पुट केलेलं बघा, इथं पहिली व्हॅल्यू दुसरी व्हॅल्यू डिवायडेड बाय ही व्हॅल्यू आपण वरतीच काढलेली आहे 18, तर 18 डायरेक्टली इथं पुट केली. मग ह्या दोघांची बेरीज केली आणि मग ती बेरीज एवढी आली डिवाइड बाय 18. या दोघांचा भागाकार केल्यानंतर मग त्याचा स्क्वेअर रूट काढला तर आपल्याला SD 10.99 म्हणजे जवळपास 11 मिळाला. सो 10.99 आपल्याला SD मिळाला. तो डायरेक्ट SD आपण स्टँडर्ड इररच्या फॉर्म्युल्यामध्ये इथं वापरणार आहोत.
या फॉर्म्युल्यामध्ये. 10.99 वापरला आणि N1 10च आहे तुमचा, N2 पण 10च आहे, त्या व्हॅल्यू वापरल्या. मग काय होईल, ह्या अंडर स्क्वेअर रूटमध्ये काय होईल, 1/10 + 1/10 म्हणजे 2/10. 2/10 म्हणजेच काय, तर 1/5. 1/5 ज्याचं उत्तर येईल त्याचा स्क्वेअर रूट काढायचा आणि त्याचा स्क्वेअर रूट मल्टिप्लाइड विथ 10.99. मग तुम्हाला स्टँडर्ड इरर काय मिळाला, 4.835 असा स्टँडर्ड इरर तुम्हाला मिळाला. मग आता हा स्टँडर्ड इरर आपण इथं ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार. x1ची व्हॅल्यू, x1 बारची व्हॅल्यू, x2 बारची व्हॅल्यू पुट करणार आणि स्टँडर्ड इररची व्हॅल्यू, x1 बारची व्हॅल्यू बघा इथं पुट केले, x2 बारची इथं पुट केले, स्टँडर्ड इरर पुट केले. डिफरन्स आधी घेतला, न्यूमरेटरला काहीतरी व्हॅल्यू येईल, डिवायडेड बाय 4.835 केलं की तुम्हाला t = 0.227 म्हणजे 0.227 अशी टीची व्हॅल्यू मिळेल. दिस इज द कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू. कॅल्क्युलेशन करून काढले ना आपण, म्हणून याला कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ टी म्हणायचं, कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ टी. आणि टेबल व्हॅल्यू ऑफ टी आपल्याला दिलेली असते. टेबल व्हॅल्यू बरोबर कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ टी आपण काय करतो, कम्पेअर करतो. आणि कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ टी जर ग्रेटर आली टेबल व्हॅल्यूपेक्षा तर H0 रिजेक्ट करायचा, लेस आली तर ॲक्सेप्ट करायचं. आता इथं काय झालं आहे बघा, आपली जी क्रिटिकल व्हॅल्यू किंवा टेबल व्हॅल्यू त्याला म्हणतो, तर क्रिटिकल व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेलं आहे 3.52. आता 3.52पेक्षा हे निश्चितपणानं लहान आहे, बरोबर. म्हणजे ह्याचा अर्थ आपण इथं काय म्हणू शकतो, डायरेक्टली काय म्हणणार, कॅल्क्युलेटेड टी इज लेस दॅन टेबल ऑर क्रिटिकल व्हॅल्यू ऑफ टी. त्यामुळं असं असल्यामुळं आपण काय करणार आहोत, वी एक्सेप्ट दी नल हायपोथेसिस. ओके, इथं काय केलं आहे बघा, दिलेलं आहे वी एक्सेप्ट, हेन्स नल हायपोथेसिस इज एक्सेप्टेड असं दिलेलं आहे. त्यामुळे नल हायपोथेसिस आपण एक्सेप्ट करू शकतो. आणि काय सांगू शकतो, MSc 1 आणि MSc 2च्या स्टुडंटचे जे मार्क्स आहेत दॅट आर नॉट ड्यू टू द स्पेशल कोचिंग. स्पेशल कोचिंगमुळं कोणताही परिणाम झालेला नाही. देर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स ड्यू टू दी स्पेशल कोचिंग इन द मार्क्स ऑफ MSc फर्स्ट इयर आणि MSc सेकंड इयर स्टुडंट्स, असं आपण म्हणू शकतो. कुठलाही डिफरन्स तिथं ह्या स्पेशल कोचिंगमुळे आपल्याला आढळलेला नाही. अशाच पद्धतीनं तिसरं एक्झाम्पल आपल्याला जे दिलेलं आहे त्या तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय दिले बघा, द 10 स्टुडंट्स वेअर गिवन इंटेन्सिव्ह कोचिंग इन झूलॉजी. स्कोर्स आर ऑब्टेन्ड इन फर्स्ट अँड फोर्थ सेमिस्टर आर गिवन बिलो. मार्क्स इन फर्स्ट सेमिस्टर आणि मार्क्स इन फोर्थ सेमिस्टर. त्यांना स्पेशल कोचिंग दिलेलं आहे, इंटेन्सिव्ह कोचिंग दिलेलं आहे. फर्स्ट सेमिस्टर नंतर फर्स्ट सेमिस्टरचे मार्क्स घेतल्यानंतर फोर्थ सेमिस्टर येईपर्यंत त्यांना काहीतरी कोचिंग केलेलं आहे. त्यामुळे फोर्थ सेमिस्टरमध्ये जे मार्क्स मिळालेले आहेत त्यांना, त्या मार्क्समध्ये काही डिफरन्स आलेला आहे का, त्या स्पेशल कोचिंग किंवा इंटेन्सिव्ह कोचिंगचा काही परिणाम जाणवला आहे का, ते आपल्याला इथं टीवरून टेस्ट करायचं आहे. आता इथं काय दिलं आहे, द स्कोर फ्रॉम फर्स्ट सेम टू फोर्थ सेम show improvement and test at 5% level of significance. Critical value at 5% level of significance and 9 degrees of freedom is 1.833. ही आपल्याला क्रिटिकल म्हणजे टेबल व्हॅल्यू दिलेली आहे. आणि पहिल्या सेमिस्टरपासून झाल्यानंतर फोर्थ सेमिस्टर येईपर्यंत तिथं त्याच्याकडे इम्प्रूव्हमेंट झालेली आहे हे आपल्याला टेस्ट करायचं आहे, झाली आहे की नाही हे बघायचं आहे. त्यामुळे नल हायपोथेसिस आपण म्हणणार देर इज अ नो इम्प्रूव्हमेंट हॅज बीन ऑकर्ड फ्रॉम फर्स्ट सेमिस्टर टू द फोर्थ सेमिस्टर. याच्या विरुद्ध इम्प्रूव्हमेंट इज ऑकर्ड फ्रॉम फर्स्ट सेमिस्टर टू फोर्थ सेमिस्टर. ओके, त्यासाठी मग आपला जो टेस्ट स्टॅटिस्टिक आहे तो टेस्ट स्टॅटिस्टिक्स आपल्याला माहिती आहे काय. हिअर इज अ टेस्ट स्टॅटिस्टिक. आता इथं डायरेक्ट तुम्हाला काय दिलेलं आहे, डी बार आणि स्टँडर्ड इरर दिलं आहे. पण डी बार म्हणजे काय, मीन ऑफ x1 मायनस x2. म्हणजे इथं आता x1 बार मायनस x2 बार असं न करता डायरेक्ट x1 मायनस x2 करायचं आणि त्याचा काय काढायचं आपल्याला, मीन काढायचा. त्याला आपण डी बार म्हणणार आहोत. ह्याच्या अगोदर आपण काय करत होतो, x1 बार x2 बार सेपरेट काढत होतो कारण आपल्याला ॲव्हरेजमधला डिफरन्स बघायचा होता.
आता डिफरन्सचा ॲव्हरेज चेक करायचा आहे. देर इज अ इम्प्रूव्हमेंट झाली की नाही. ह्याला पेअर्ड टी टेस्ट म्हणायचं. कारण एकाच विद्यार्थ्याचे 2 मार्क्स तिथं तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे हे जे सॅम्पल्स आहेत ते सॅम्पल आर नॉट इंडिपेंडंट. ह्याच्या अगोदरचे जे सॅम्पल होते ते इंडिपेंडंट सॅम्पल होते, कुठनंही घेतलेले. ओके. सॅम्पल साईज पण वेगळी असू शकते पहिल्या 2 एक्झाम्पलमध्ये. पण इथं पेअर्ड टी टेस्टमध्ये काय होतं, सॅम्पल साईज सेमच राहते आणि सेमच युनिटवरती दोन्ही तुम्हाला ऑब्झर्वेशन मिळालेले असतात. म्हणजे एकाच विद्यार्थ्याचे पहिल्या सेमिस्टरचे मार्क आणि चौथ्या सेमिस्टरचे मार्क्स असे घेतलेले असतात. त्यामुळे सॅम्पल हे इंडिपेंडंट असत नाहीत. त्यावेळेला आपण या पद्धतीनं पेअर्ड टी टेस्ट वापरतो. आता पेअर्ड टी टेस्टमध्ये x1 - x2 आपल्याला करायचं असतं. x1 - x2 आपण करत असतो. तर x1 - x2 आपण केलं तर इथं बघा 50 - 65, 52 - 55 असं करून हे x1 - x2 केलेलं आहे. आणि आपल्याला त्यालाच डी म्हणलं आहे. समेशन डी इथं आपण घेतलेली आहे. ती आपल्याला किती मिळाली आहे, 52. आता ती 52 जी आहे ना, ती 52 समेशन जी मिळालेली आहे ती आपण मायनस लिहायला हवी, कारण ती सगळ्या व्हॅल्यूज तुमच्या मायनसमध्ये आहेत. सो देर इज अ 52 किंवा त्याचा मॉड घेतला तर तुम्हाला ते 52 मिळणार आहे. त्यावरून डी स्क्वेअर आपण केलं तर डी स्क्वेअर म्हणजे x1 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर करणार आपण. म्हणजे इथं जो डी मधल्या व्हॅल्यू आहेत त्याचा स्क्वेअर करून फक्त इथं लिहिलेलं आहे पुढं. सो अशा पद्धतीने आपल्याला हा कॉलम मिळेल. मग ह्याचा जो आपल्याला डी बार काढायचा आहे तो डी बार कसा असणार आहे, ह्या डी ज्या व्हॅल्यू आहेत त्या डी मधल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यूची सम डिवाइड बाय n. आता ते -52 होतं, ते मागाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, ते इथं घेतलं आहे -52. -52 डिवाइड बाय 10 दॅट इज -5.2 इज अवर डी बार. सो इट इज अ डी बार, नॉट अ डी. इथं डी बार आहे, इथं पण डी बार आहे. आता त्याचा स्टँडर्ड डेव्हिएशन ज्यावेळेला आपण काढतो त्यावेळेला स्टँडर्ड डेव्हिएशन त्याचा या पद्धतीनं काढतो. बघा इथं फॉर्म्युला दिला आहे, वेगळ्या पद्धतीनं तो स्टँडर्ड डेव्हिएशन आपल्याला काढावा लागतो. इथं त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे, समेशन डी स्क्वेअर. डी स्क्वेअर म्हणजे डीची स्क्वेअर करा म्हणून मी मगाशी जो सांगितलं होतं कॉलम, त्या कॉलमची सम घेतली की तुम्हाला समेशन डी स्क्वेअर मिळेल. आणि समेशन डी ब्रॅकेट स्क्वेअर, समेशन डी आपल्याला -52 दिलेली आहे आणि त्याचा स्क्वेअर आपण करणार. डिवायडेड बाय n म्हणजे टोटल ऑब्झर्वेशन किती आहे, 10 आहेत. आणि होल डिवायडेड बाय n - 1. हा स्मॉल n इथं कॅपिटल n वापरला आहे, पण दोन्हीच्या व्हॅल्यू सेमच आहेत. इथं स्मॉल nच वापरायला पाहिजे ॲक्च्युली. अशा पद्धतीनं तुम्ही त्या व्हॅल्यू पुट करून सॉल्व करू शकता. इथं त्या सगळ्या व्हॅल्यू बघा पुट केलेल्या आहेत आणि स्टँडर्ड डेव्हिएशन काढलेलं आहे. इथं बघा सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या. नेक्स्ट स्टेपला पुढं सॉल्व करत गेलो आपण. 10 - 1 9 आलं तुम्हाला इथं. 10 -52चा स्क्वेअर करून त्याला डिवाइड बाय 10 केल्यानंतर 270.4 येतं. 638 तसंच 638 - 270.4 केल्यानंतर 367.6 भागिले 9. त्यानंतर ते भागाकार केल्यानंतर 40.84 राहिला आणि त्याचा स्क्वेअर रूट घेतला तर स्टँडर्ड डेव्हिएशन तुम्हाला 6.39 अशा पद्धतीनं मिळेल. मग तुम्ही तो स्टँडर्ड डेव्हिएशन डिवायडेड बाय स्क्वेअर रूट n केलं की तुम्हाला स्टँडर्ड इरर मिळेल या पेअर्ड टी टेस्टसाठी. ओके. स्टँडर्ड डेव्हिएशन डिवाइड बाय स्क्वेअर रूट n केलं की या पद्धतीनं तुम्हाला तो स्टँडर्ड इरर 2.020 अशा पद्धतीने स्टँडर्ड इरर मिळेल. आणि मग हा स्टँडर्ड इरर मिळाल्यानंतर इथं आपला टीचा जो फॉर्म्युला आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे डी बार अपॉन स्टँडर्ड इरर तो इथं वापरणार. डी बार आपला काय आहे, -5.2 आणि स्टँडर्ड इरर 2.02. त्यामुळे आपला टी जो मिळणार आहे तो -2.57 मिळणार आहे. पण त्याचा आपण काय केलं, मॉड्युलस व्हॅल्यू घेतली, मॉड टी घेतली आपण. तर मॉड टी घेतल्यानंतर आपल्याला 2.57 मिळाली. आता 2.57 तुम्ही जर बघितलं तर 2.57 इज ग्रेटर दॅन 1.833 जी क्रिटिकल व्हॅल्यू दिलेली आहे त्याच्यापेक्षा ग्रेटर येते. सो हिअर वी काय करणार, हिअर वी रिजेक्ट H0 हायपोथेसिस. नल हायपोथेसिस इथं दिलं बघा, नल हायपोथेसिस इज रिजेक्टेड. का रिजेक्ट करणार तर इथं काय झालं आहे, कॅल्क्युलेटेड टी जो आहे आपला तो कॅल्क्युलेटेड टी इज ग्रेटर दॅन
टेबल टी ऑर क्रिटिकल व्हॅल्यू ऑफ टी. त्यामुळे आपण रिजेक्ट करणार आहोत आपलं नल हायपोथेसिस आणि कन्क्लूड काय करणार आहोत, कन्क्लूड करणार इम्प्रूव्हमेंट हॅज बीन ऑकर्ड इन द मार्क्स. म्हणजे पहिल्या सेमिस्टरपासून चौथ्या सेमिस्टरपर्यंत जी काय इंटेन्सिव्ह कोचिंग त्यांना दिलं आहे त्यामुळे जे इम्प्रूव्हमेंट झालेली आहे ती इथं दिसते डायरेक्टली इम्प्रूव्हमेंट. अशा पद्धतीनं आपण ते कन्क्लूड करणार. सेम आता आपल्याला IQ टेस्टच्या बाबतीत इथं चौथं एक्झाम्पल दिलेलं आहे. इन IQ टेस्ट वॉज ॲडमिनिस्टर्ड टू दी 5 पर्सन बिफोर अँड आफ्टर ट्रेन्ड अँड रिझल्ट आर गिवन बिलो. म्हणजे इथं काय गेलं आहे, 5 व्यक्ती आहेत, त्या 5 व्यक्तीवरची IQ टेस्ट ट्रेन करायच्या अगोदरची आणि नंतरची टेस्ट घेतलेली आहे. म्हणजे एकाच व्यक्तीवरचे 2 ऑब्झर्वेशन्स आहेत. म्हणजे याचा अर्थ हे सॅम्पल्स इंडिपेंडंट नाही आहेत. दोन्ही सॅम्पल इंडिपेंडंट असतील त्यावेळेला आपल्या पहिल्या 2 एक्झाम्पलमध्ये जी टेस्ट बघितली ती वापरायची. जर सॅम्पल इंडिपेंडंट नसतील, डिपेंडंट असतील, एकाच पर्सनवरचे 2 ऑब्झर्वेशन तुम्हाला मिळत असतील तर त्यावेळेला पेअर्ड टी टेस्ट वापरायची. म्हणजे ह्याच्या अगोदरच्या तिसऱ्या नंबरच्या एक्झाम्पलमध्ये जे वापरलं ते. मग आपण आपल्याकडे दिलेले आहेत IQ बिफोर ट्रेनिंग ऑर ट्रेन्ड अँड IQ आफ्टर द ट्रेन्ड. आता वी हॅव टू टेस्ट वेदर देर इज एनी चेंज इन IQ आफ्टर ट्रेनिंग प्रोग्राम. ट्रेनिंग प्रोग्रामनंतर तुम्हाला काही चेंज झाला का IQमध्ये हे टेस्ट करायचं आपल्याला. सो इट इज गिवन दॅट T at 1% लेवल ऑफ सिग्निफिकन्स अँड करस्पॉन्डिंग डिग्रीज ऑफ फ्रीडम आपल्याला दिला आहे 4 डिग्रीज ऑफ फ्रीडम 4 साठी किती दिलं आहे 6 व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. त्यामुळं आपण टेस्ट करणार आहोत. इथं पहिल्यांदा आपल्याला नल हायपोथेसिस लिहावा लागेल. नल हायपोथेसिस देर इज अ नो चेंज इन IQ आफ्टर ट्रेनिंग प्रोग्राम. ट्रेनिंग प्रोग्रामनंतर IQमध्ये कोणताही चेंज झाला नाही असं आपण नल ॲटिट्यूडनं म्हणणार. दॅट इज नल हायपोथेसिस. तटस्थ राहून थोडक्यात. आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसनुसार काय लिहिणार आपण हायपोथेसिस H1 देर इज ए चेंज इन द IQ आफ्टर ट्रेनिंग प्रोग्राम असं लिहिणार. मग आपल्याकडं ट्रेनिंग प्रोग्रामच्या अगोदरच्या ऑब्झर्वेशन्स आहेत IQचे आणि ट्रेनिंग प्रोग्राम नंतरचे ऑब्झर्वेशन्स आहेत IQचे. त्यामुळे X1 आणि X2 आपल्याकडे ह्या 2 बाबी आहेत. मग आपण त्यानंतर X1 X2 मधला डिफरन्स घेतो त्याला D म्हणतो. इथं डिफरन्स घेतला आहे तिसऱ्या कॉलममध्ये इथं आणि त्याची समेशन D. आता ती समेशन D आपल्याला कशी मिळेल बघा. समेशन D ही तुम्हाला किती मिळणार आहे +10 नाही आहे ते -10 तुम्हाला ती मिळेल. सो समेशन D विल बी -10. तुम्ही करून बघितलं तर इट विल बी -10. त्यानंतर त्यानंतर पुढचा जो कॉलम आहे तो X1 - X2 ब्रॅकेट स्क्वेअर त्याला D1 स्क्वेअर म्हणतो. म्हणजे X1 - X2चा जो कॉलम आहे त्यातल्या प्रत्येक व्हॅल्यूची स्क्वेअर केला तर तुम्हाला अशा पद्धतीने इकडं मिळेल. आणि मग तुम्हाला त्याची समेशन D स्क्वेअर इज इक्वल टू 140 असं मिळेल. हे काय स्टँडर्ड डेव्हिएशन काढायला आपल्याला लागतं. सो D बार आपण कसा काढणार आहोत -10 समेशन D अपॉन n किती आहे तुमच्या 5 आहेत. सो समेशन D बाय n. सो -10/5. सो -10/5 इज इक्वल टू -2 हा तुमचा D बार मिळाला. हा D बार आपल्याला टेस्ट स्टॅटिस्टिकमध्ये वापरावा लागतो. D बार अपॉन स्टँडर्ड इरर. आता स्टँडर्ड इरर काढण्यासाठी आपल्याला SD लागतो आणि SDचा फॉर्म्युला आपल्याला इथं दिलेला आहे. तर SDच्या फॉर्म्युल्यानुसार समेशन D स्क्वेअर मायनस समेशन D ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन n -1 असा तो काय आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे इथं SDचा. यामध्ये सगळ्या व्हॅल्यू इथं पुट केल्या तर इथं पुट केल्यानंतर काय झालं इथं समेशन D स्क्वेअर 140 आहे -10चा स्क्वेअर 100 त्यामुळं -100/5 100/5 म्हणजे 20 येईल आणि 140 - 20 म्हणजे 120 येईल. 120/4 120/4 म्हणजे 30 येईल. स्क्वेअर रूट 30 असं येईल ते. स्क्वेअर रूट 30 इज इक्वल टू तुम्हाला काय मिळेल फायनल व्हॅल्यू SD इज इक्वल टू 5.47. आता ही 5.47 आपण स्टँडर्ड इररच्या फॉर्म्युल्यामध्ये वापरणार. स्टँडर्ड इररचा फॉर्म्युला इथं आपल्याला दिलेला आहे SD अपॉन स्क्वेअर रूट n. SD म्हणजे काय आपला 5.47 आहे डिवायडेड बाय स्क्वेअर रूट n. आपला 5 आहे.
सो हे जर सगळं सॉल्व केलं तर आपल्याला स्टँडर्ड एरर किती मिळतो आहे 2.4 असा मिळतो आहे. मग आता 2.4 स्टँडर्ड एरर मिळाल्यानंतर आपण टेस्ट स्टॅटिस्टिकमध्ये त्याची व्हॅल्यू पुट करणार. डी बारची व्हॅल्यू आपण -2 काढलेली आहे, डिवाइड बाय स्टँडर्ड एरर 2.4, म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू काय मिळेल -0.81 अशी मिळेल. पण त्याचा मॉड टी घेतला मॉड्युलस व्हॅल्यू तर ती ओरिजिनली 0.81 अशीच मिळेल तुम्हाला मॉड टी घेतल्यानंतर. सो कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू किती मिळाली 0.81. आणि 4 डिग्रीज ऑफ फ्रीडमला 1% लेवल ऑफ सिग्निफिकन्सला टेबल व्हॅल्यू आपल्याला जी दिलेली आहे ती 4.6 दिलेली आहे. त्यामुळं कॅल्क्युलेटेड टी जो आहे आपला तो लेस दॅन टेबल टी आपल्याला इथं मिळालेला आहे, 4.6पेक्षा तो मिळालेला आहे. त्यामुळं आपण काय करू शकतो, नल हायपोथेसिस एक्सेप्ट करू शकतो. नल हायपोथेसिस एक्सेप्ट केल्यामुळं आपल्याला काय म्हणू शकतो, नल हायपोथेसिसचं जे कन्क्लुजन आहे ते देर इज नो एनी चेंज इन IQ आफ्टर ट्रेनिंग प्रोग्राम. म्हणजे ट्रेनिंग प्रोग्राममुळं IQमध्ये कोणताही फरक पडलेला नाही, अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, कन्क्लुजन देऊ शकतो. सो दिस वॉज अबाउट दी स्टुडंट्स टी टेस्ट. 2 प्रकारच्या टेस्ट तुम्हाला इथे दिलेल्या आहेत, ॲव्हरेज मधला डिफरन्स आणि पेअर्ड टी टेस्ट. म्हणजे सॅम्पल इंडिपेंडंट असतात त्यावेळेला आणि सॅम्पल्स इंडिपेंडंट नसतात त्यावेळेला. अशा 2 सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीनं टी टेस्ट वापरली पाहिजे हे इथं या प्रॅक्टिकलमध्ये आपण पाहिलेलं आहे. सो फॉर टुडेज सेशन वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू.